राजा बोले रात है, रानी बोले रात है, मंत्री बोले रात है, संतरी भी बोले रात है, सब बोले रात है, लेकिन ये सुबह सुबह की बात है। मंडळी, सुप्रसिद्ध शायर गोरख पांडे, प्रसिद्ध कवी गोरख पांडे यांची ही रचना मला आज का आठवली ते कारण नीट समजून घ्या, विषय समजून घ्या। राज्याच्या भल्यासाठी बघा, देशाच्या प्रगतीसाठी बघा आणि देशाच्या प्रगतीसाठी बाधक असणाऱ्या या मंडळींचे खरे चेहरे बघा, ठरवा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या। हीच खरी मित्रहो देशभक्ती आहे, हे लक्षात घ्या। मंडळी, सोशल मीडिया खरंच देवदूतासारखा हल्ली काम करतो आहे, अगदी देवदूतासारखा। राजकीय विश्वात राहून एखाद्या विदूषकासारखे विविध विश्वविक्रम करणाऱ्या नेत्यांचे कपडे उतरवण्यासाठी, त्यांना नग्न करण्यासाठी हल्ली सोशल मीडियासारखं दुसरं माध्यम, दुसरं अस्त्र शस्त्र या विश्वात कोणतंच नाही, हे लक्षात घ्या। 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रभरात अजित पवारांच्या दादागिरीचा बँड हल्ली जोरदार वाजतो आहे। आपल्याला ठाऊक असेल, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या कुरडू गावात अवैध मार्गाने मुरुमाचं उत्खनन सुरू होतं आणि ही बातमी, ही माहिती मिळाली IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना। अंजना कृष्णा या ठिकाणी रेड टाकण्यासाठी नंतर गेल्या। यावरील अनेक व्हिडिओ, बातम्या आपण किंवा नाना प्रकारच्या बातम्या आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील, पाहिल्या असतील, पण आज जे मी या व्हिडिओत मित्रहो सांगणार आहे ते काही वेगळंच आहे, ते मात्र अफलातून आहे, लक्षात घ्या। मग अंजना कृष्णा कुरडू गावात पोहोचल्यावर तिथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना झापण्यासाठी एक शस्त्र वापरलं, एक नाटक रचलं आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच थेट त्या गावातून त्यांनी फोन लावला, त्या अधिकाऱ्यासमोरच, महिला अधिकाऱ्यासमोर। आपल्या कार्यकर्त्यांच्या मनमर्जीसाठी अजितदादांनी या महिला अधिकारी कृष्णा यांना फोनवरून भयंकर झापलं, अगदी भयंकर। आपल्या अजितदादांनी अंजना कृष्णा यांना झापलं म्हणून एकदाची कार्यकर्त्यांची छाती थंड झाली, सर्वांच्या छात्या थंड झाल्या, पण त्या व्हिडिओचे व्हायरल रील मात्र महाराष्ट्रभर गरम झाले, हे लक्षात घ्या। मग ती रील मराठी मीडियापर्यंत पोहोचली, 2-3 दिवस गोंधळ सुरू झाला, दुसऱ्या दिवशी मग हिंदी मीडियाने दखल घेतली आणि मग काय, बघता बघता अगदी 4-5 दिवसात हा मुद्दा देशभर डान्स करू लागला, देशभर पेटला। अजित पवारांची कीर्ती आता देशातच नव्हे मंडळी, तर जगभरात पोहोचली आहे। त्यांचं